चाहूल कुणाची हे डूल कुणाचे झुलते ग आले पाऊल कुणाचे ही भूल कुणाची अनाहुत ग माझ्या मग्न तळाकाठी स्वप्न तुझ्यासाठी गिरवले ग आली चाहूल कुणाची हे डोल कुणाचे झुलते ग श्रावणामध्ये येते सुंदर धारा विश्रांचं नाव घेते डोहाळजन आहे घरा. तुझ्या वीण नाही ग तुझे माझे सांगताना एक लिहिले जाईल उभे दोन जरी पुढे दिसे दर्पणात ग आली चाहूल कुणाची हे डोल कुणाचे झुलते आले पाऊल कुणाचे ही भूल कुणाची अनाहुत ग आले पाऊल कुणाचे ही भूल कुणाची अनाहुत ग माझ्या मग्न तळाकाठी स्वप्न तुझ्यासाठी गिरवले ग आली पैठणीच्या साडीला सोनेरी काठ पैठणीच्या साडीला सोनेरी काठ स्वातीचं नाव घेतो पुढचं नाही पाठ खूप छान एक्सपिरियन्स आहे. फर्स्ट टाईम जेव्हा न्यूज ऐकायला भेटलेली ही तेव्हा खूप एक्सायटेड होतो आणि सगळ्यांसाठी खूप सरप्रायझिंग होतं इतकी छान न्यूज. आणि मेनली होतं त्यांनी न्यूज रिव्हील करताना पण खूप सरप्राईज ठेवलेलं सगळ्यांसाठी. ॲक्च्युली सगळ्या केकवरती लिहून असं स्पेशली आई बाबा म्हणजे आजोबा आजी आणि मामा मामी असं लिहिलं होतं. तर खूप सरप्रायझिंग होतं ते. त्यानंतर त्यांची चोरोटी पण खूप स्पेशल केली होती त्यांनी प्लॅन.
तर आम्हाला तोही खूप मोमेंट असं हे झालं आणि आत्ताही सेम तसंच खूप सुंदर केलेलं आहे आणि आता लवकरच आम्ही बाळाची वाट बघतो. तर बाळासाठी काय एक्साइटमेंट आहे आज मामा आणि मामी म्हणून? कारण ह्या घरात पहिलंच बाळ असेल तेच मोठं असेल. हां, तर आम्ही खूप खुश आहे आणि खूप आतुरतेने वाट बघतोय त्याची. सगळ्यांचं लाडकं असेल ते बाळ आणि घरात सगळ्यांनाच खूप एक्साइटमेंट आहे कारण सगळ्यांना लहान बाळ खूप आवडतं. त्याची काळजी करायला किंवा त्याचे सगळे लाड पुरवायला. तर हे सगळ्यात मोठं बाळ असेल आमच्या घरात तर सगळ्यात ॲक्च्युली आता त्या घराचं गोकुळ बघू आम्ही ते कसं होतंय ते. तर मग तुम्हाला न्यूज कळाली तेव्हा कसं म्हणजे कशी कळाली न्यूज? आम्हाला स्वातीची जेव्हा आम्हाला बातमी कळाली की स्वाती प्रेग्नेंट आहे, आम्हाला दोघांना एवढा आनंद झाला की बा आता ही गोष्ट आमच्याकडून राहत नव्हती की कोणाकोणाला सांगावून काय करावं की आम्ही आजी आजोबा होणार आहे. हा आनंद आमच्या गगनात मावनाने एवढा मोठा आनंद झालेला आहे आणि यापुढे बी आम्ही स्वातीची इतकी काळजी घेणार आहे तर आम्हाला तिला आम्ही कोणताही तिच्या सर्व आनंदामध्ये आम्ही सामील राहणार आहे. मी पहिल्यांदाच आजी होते आणि माझी मुलगी आई होते याचा मला खूप आनंद आहे. बाळासाठी तुम्हाला कशी काय एक्साइटमेंट आहे? बाळाच्या आता चाहूल लागलेली आहे की ते कधी केव्हा येईल. आता लोकांना असं वाटतं की तुम्ही रिटायर होते पण आता तुमचं ॲक्च्युली जबाबदारी वाटते तर ते काय वाटतं तुम्हाला? हो, मी जरी सप्टेंबरमध्ये रिटायर होणार आहे पण सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या दरम्यानच स्वातीची डिलेवरी होणार आहे. त्याच्यामुळे बाळाचं जेव्हा आगमन होईल तेव्हा मला रिटायरमेंट आहे किंवा नाही मला संबंधसुद्धा नाही. मी बाळासाठी जास्तीत जास्त वेळ देणार आहे. हो, आम्ही दोघेही बाळासाठी जास्तीत जास्त बाळासाठी बाळाच्या आईसाठी खूप सारा वेळ देणार आहे. प्रमोशनबद्दल काय वाटतं तुमचं? खूप आनंद वाटतो प्रमोशन झाल्याबद्दल. आम्हाला आजी आजोबाचं जे प्रमोशन मिळाले आहे ते आम्ही हातावर सुद्धा काढलेलं आहे की मला ही गोष्ट खूप आनंदाची आहे की बा आम्ही आजी आजोबा होणार आहे. आता आजोबाजी होणार आहे कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय आणि आमचं जे बालपण आहे ते आता आमच्या नातवामध्ये आम्हाला पाहायला मिळणार आहे आणि मुलात त्याच्या मागे दुडदुड धावायला याला आम्हाला खूप मजा वाटणार आहे त्याच्याशी खेळायला. तुम्हाला न्यूज कशी कळली ह्या? न्यूज सुनबाईंनी सांगितलं तेव्हा खूप म्हणजे आनंद झाला आम्हाला. 2 वर्षापासून वाट पाहत होतो. ते खूप गुड न्यूज देऊन तिने आम्हाला खूप म्हणजे गॉड गिफ्ट दिल्यासारखं झालं. सर तुम्ही बोला. त्यांना खूप आनंद झाला तर पहिल्यांदाच. खरं जर म्हटलं तर त्यांच्या वडिलांना जास्त आनंद झाला, आजोबांना, पणजोबांना नाही का. म्हणजे ते जेवण खाऊन त्यांनी सोडलं होतं आजारी असताना, पण जेव्हा ती न्यूज ऐकली त्यांनी तर ते जेवण करायला लागले आणि तब्येत खूप अशी टणटणीत झाली त्यांची. आता तुम्ही आजोबा आजी झालं, तुमचं प्रमोशन झालं आहे, तर मग त्या गोष्टीबद्दल काय बोला? प्रमोशन तर खरंच झालं आहे. आता एवढे दिवस रुपेश सर तुमचा मुलगा म्हणून जगले, आता त्यांना मुलगा किंवा मुलगी होणार, ते बाप बनणार आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू शकाल की एक बाप म्हणून कुठल्या गोष्टी आयुष्यात आणल्या पाहिजे? त्यांनी तेच बाळाचे लाड पुरवतात एक म्हणजे चांगलं वळण म्हणून, एक चांगलं शिक्षण म्हणून चांगलं देण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत कर्तव्य पार पाडण्यासाठी. सो तुम्हाला न्यूज कधी कळली, कशी कळली, काय? 15 फेब्रुवारीला आम्हाला न्यूज कळाली आणि असं छानपैकी आत्या मामाचा केक म्हणून आम्हाला रुपेश दादा आणि वहिनींनी कळवलेलं. आम्हाला खूप आनंद झाला, आम्ही खूप खुश होतो की म्हणजे एक ती आतून एक हे असते आत्या मामा होण्याची. पहिल्यांदा म्हणजे आत्या फर्स्ट टाईम होते मी
त्याच्यामुळे ते सरप्राईज खूप मोठं वाटलं आणि छान वाटलं. असं अक्षरशः आनंदाश्रू आले डोळ्यात. खूप छान आणि खूप छान सरप्राईज आम्हाला मिळालं. आम्ही खूप खुश होतो. ओके, तर तुमच्या घरातला पहिलं बेबी त्याचं तुम्हाला कसं फील होतं, किती एक्साइटमेंट? खूप जास्त आहे, कारण मी असं हे म्हणजे खूप जवळून एक्सपिरियन्स करणार हे सगळ्या गोष्टी खूप जवळून एक्सपिरियन्स करायच्यामुळे जास्त आनंद होतो मला. कारण हे फर्स्ट टाईम आहे, म्हणजे घरात फर्स्ट टाईम बेबी होणार आहे, त्यामुळे जास्त आनंद आहे. ओके, रुपेश सरांना काही टिप्स बाळाबद्दल? त्याला तर टिप्सची काही गरज नाही आहे, तो आहे परफेक्ट आणि परफेक्ट डाएट पण होणार हा, आहे. फक्त तर स्वतःची काळजी घ्यावी वहिनींसोबत. नाहीतर ते आजारी पडले तर वहिनींची काळजी कोण घेईल? बस पण आहे, तो करेल, काळजी घेईल. खूप वहिनी काळजी घेतात ते. त्यांना टिप्सची आम्ही त्यांच्याकडून टिप्स टिप्स घेऊ घेतो मोस्टली. ॲक्च्युली.